आणि गुरुज्ञान घ्यावं. काय सांगायचं माऊली तुम्हाला, माझ्या वडिलाचं निधन झालं आणि माझ्या वडिलाचं ते स्वप्न अपुरं राहिलं, तर ते स्वप्न मला आता पूर्ण करायचंय. मला गुरुज्ञान घेण्यासाठी काशी यात्रेला लांब जायचंय. घरी माझी आई, माझी पत्नी, ते दोघींचा पण माझ्यात फार जीव आहे. मी काय करतो आता, दोघींचा विचार घेतो, सल्ला घेतो आणि गुरुज्ञान घेण्यासाठी निघून जातो. आई, हे आई, बरं चालली का तुलेच म्हटलं ना माय बरं चालली सगळं पोरं लेकरं बाळा चांगले आहे का? हो का? त्या माया बकरीना माग 3 पिल्ले दिले, आता 2 पाजूर, 2 दोघीच, आता तिसरे त्याला फिकर पडली पाजाची. आता हो ना, 2 एकीने एकदा झाले की ते सोडतच नाही. तिसरे तिला पंचायत उरली माय व इकडची वालचुंगीची माय, वालचुंगीची माय. बरं झाली का? हो का? माझ्याने गेले यंदा नाही का? हो, नारायण दिसला का? दाजी बरं झाली का? दाढी मुछे मावशीला दाढी विलेटेज मा तरी लेकर मला बरे का तुमचे? तुम्ही येतात ते मला भेटायला आता फोनच करत नाही. कुठे त्याला माझ्या नवऱ्याने घेऊन बाप्पा तुमची गलती आहे. नारायण दिसला का? नाही दिसला नाही. कुठे एनरोला बाबा देव आता त्याला 3दा सांगलं ते आवारा गाठ्या तर अजून नको. किती सांगलं पण ते ऐकतच नाही. मी या दुकान सोबत ठेवलं दोघं मिळून मला पोल दांडा दिली. भाऊ नारायण, नारायण कुठे मिळाला बापा यो? नार्या आला का? कुठे गेलता भाऊ? अगं आई, माझ्या मित्रात गेलो होतो. तुले का सगळं त्या आवार काट्यात त्रास नको म्हणून उठलं सुटलं की काट्या म्हणते उठलं. माझे मित्र आहे ते, आणि मित्र मग उठलं सुटलं की घरात काही काम आहे का नाही? काय झालं? तू आवाज देऊ नका गावाची आई आई आई. अगं म्हणलं आई तू दिसली नाही म्हणून हाका मारली तुला. मी जरा बहिरी झालो ते बाळा.